Co-powered by Techno. नागपूर शहरातील परिवहनाचं महत्त्वाचं साधन असलेल्या स्टार बस आजपासून ठप्प आहे। जवळपास 400 बस ठप्प आहे। 1000 पेक्षा जास्त स्टार बसचे कर्मचारी जे आहे ते संपावर गेलेले आहे। 2015च्या GR नुसार मिनिमम 22,000 रुपये वेतन मिळावं या प्रमुख मागणीसाठी या कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आपण बघू शकतो। नागपुरातील मोर भवन बस स्टॉप परिसरामध्ये हे सगळे कर्मचारी एकत्र आलेले आहे आणि स्टार बस ची जी सेवा आहे शहरातली ती ठप्प झालेली आहे। 400 बसेस ठप्प आहे। जवळपास 1.5 ते 2 लाख प्रवासी रोज या स्टार बसेसमधनं प्रवास करतात आणि चाकरमानी असो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं साधन आहे, परंतु आजपासून या स्टार बस ठप्प आहे आणि सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो। काय मागणी आहे सर? आमची मागणी एवढंच आहे की आमचं पेमेंट वाढ झालं पाहिजे। आम्हाला 10 ते 12 हजार रुपये पेमेंट आमच्या हातात येऊन राहिलेलं आहे। या एवढ्या पेमेंटमध्ये आमचं घर भागत नाही, आमचं मेंटेनन्स होत नाही। आज बरोबरचे मुलं झालेले आहेत, शिक्षणाचे मुलं झालेले आहे। किती बसेस बंद आहे सर? जवळपास 400 ते 500 बसेस बंद आहेत सर। आज कर्मचारी किती संपावर आहे? कर्मचारी जवळपास 1,500 कर्मचारी संपावर आहे। नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आहे, लोकांना त्रास होतोय हे आम्हाला कळते सर। नवरात्राचा पहिला दिवस आहे, नवरात्र आहे आणि त्याच्यामुळे काय उन्हाला आज आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या। आम्हाला खुशी नाही आहे सर हे स्ट्राईक करायची। पर्यंत करणार सर आम्ही हे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत बेमुदत आम्ही हे करू। त्याच्या कारवाई झाली तर आम्ही त्याला पेश करू। नक्कीच आपण हे दृश्य या ठिकाणचे बघू शकतो। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या संपावर ठाम आहे आणि जवळपास 1000 कर्मचारी 400 बसेसचे चाकं थांबलेले आहे आणि रोज 1.5 ते 2 लाख प्रवासी ज्या बसेसमधनं प्रवास करतात त्या बसेसचे चाकं थांबल्यावर लोकांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।